नमस्कार मित्रांनो, व्ही अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मी सुचेंद्र देशमुख आणि आज आपण न्यूज ॲनालिसिस 19 जूनचं पाहणार आहोत। 19 जून 2024चं न्यूज ॲनालिसिसमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण काही महत्त्वाचे न्यूज पाहणार आहोत आणि ह्या न्यूज अत्यंत महत्त्वाच्या आहेत परीक्षेसाठी। जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतात त्यांच्यासाठी सुद्धा महत्त्वाचं आहे। त्यासोबतच MPSC 2025 या परीक्षेसाठी अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही जी आपण चालू केलेली डेली करंट ॲनालिसिस किंवा सीरीज आहे, ही सीरीज अत्यंत महत्त्वपूर्ण अशी सीरीज आहे। त्याच्यामुळे कुठलंही लेक्चर, कुठल्याही दिवसाचं लेक्चर असेल ते तुम्ही मिस करू नका, कारण आपण जे लेक्चर्स आहेत सध्या काही लाईव्ह स्ट्रीम करत नाहीत, सध्या लेक्चर टाकत आहोत फक्त। आणि काही दिवसाच्या नंतर आपल्याला आणखीन थोडंसं सिस्टम अपडेट करायची आहे। त्याच्यानंतर आपण जे आहेत लाईव्ह स्ट्रीमिंग जे आहे ते चालू करणार आहोत। म्हणजे तुम्हाला रोज सकाळी 8 ते 8:30च्या दरम्यान आपलं लाईव्ह जे आहेत लेक्चर चालू होताना दिसतील आणि तुम्ही डेली करंट ॲनालिसिस जे आहे ते डेलीचं पाहू शकता। ओके, सध्या आपण आज बघूयात 19 जून 2024चं जे डेली करंट ॲनालिसिस आहे याच्यामधील सर्वात महत्त्वाची किंवा पहिली न्यूज आहे बायसियन कॉन्व्होल्युशनल न्यूरल नेटवर्क। काय आहे? बायसियन कॉन्व्होल्युशनल न्यूरल नेटवर्क। आता नेमकं काय सर? हे कधी ऐकलं नाही। बायो हे काय म्हणतात? बायो कॉन्व्होल्युशनल न्यूरल नेटवर्क म्हणजे काय? बायसियन कॉन्व्होल्युशनल न्यूरल नेटवर्क, त्याला BCNN देखील म्हटलं जातं। नेमकं काय आहे हे? कुठलं तरी न्यूरल नेटवर्क बनवलेलं आहे। कोणी बनवलेलं आहे? तो ऑब्वियस सायंटिस्टने बनवलेलं आहे। कशा पद्धतीचं न्यूरल नेटवर्क आहे? याच्यामध्ये मानवाचा किंवा मानवी मस्तिष्क, न्यूरल म्हणजे आपल्याला डायरेक्टली आपल्याला मानवी मेंदूकडे जातो आपण, मग मानवी मस्तिष्काचा इथे काही रेफरन्स आहे का वेगळं काही न्यूरल नेटवर्क आहे का? AIचं न्यूरल नेटवर्क आहे? या सर्व गोष्टींचा आढावा याच्यामध्ये घेऊयात। नेमकं ही न्यूज कशाबद्दल आहे ते जाणून घेऊयात। तर अल निनो आणि ला निना याबद्दल ही न्यूज आहे। होय, अल निनो आणि ला निना जे की मोठमोठे पर्यावरणीय फिनॉमिना आहेत। नैसर्गिक परिसंस्था म्हणजे नैसर्गिक परिसंस्था म्हणण्यापेक्षा आपण जे फिनॉमिना किंवा नैसर्गिक चक्राला जे अल निनो ला निना सारखे काही परिणाम आहेत ते कुठेतरी मध्ये ते चक्र बिघडवतात असं आपण म्हणू शकतो। याचा अभ्यास हे जे आहे बायसियन कॉन्व्होल्युशनल न्यूरल नेटवर्क द्वारे आपल्याला इथे करायचा आहे। ओके, ह्या जो आहे तो आपण डायरेक्टली जिओग्राफीची कनेक्ट करू शकतो, कारण अल निना ला निनो जे आहे ते जिओग्राफीमध्ये आपल्या टॉपिकमध्ये येत असतं। संदर्भ अलीकडेच इंडियन नॅशनल सेंटर ऑफ ओशन इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस द्वारा INCOIS ने 15 महिने अगोदर, लक्षात घ्या 15 महिने अगोदर अल निनो आणि ला निना परिस्थितीचा उदय होण्याचा अंदाज बांधण्यासाठी बायसियन कॉन्व्होल्युशनल न्यूरल नेटवर्क BCNN विकसित केलेले आहेत। म्हणजे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी बघा किती, 15 महिने अगोदर आपण सांगू शकतो की अल निनो किंवा ला निना येणार आहे का नाही। हेच नेटवर्क जे आहे ते लँडस्लाइड साठी सुद्धा यूज केलं जात आहे। ओके, याच्यामध्ये काय आहे तर बायसियन कॉन्व्होल्युशनल न्यूरल नेटवर्क मध्ये हे अत्याधुनिक तंत्रज्ञान आहे जे अल निनो सदर्न ऑस्युलेशन असं म्हणतो आपण, अल निनो सदर्न ऑस्युलेशन टप्प्याशी संबंधित अंदाज म्हणजे बांधण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आर्टिफिशियल इंटेलिजन्स याच्यामध्ये वापर केलेला आहे। त्यासोबतच सखोल शिक्षण आणि मशीन लर्निंग याचा वापर करून हे जे न्यूरल नेटवर्क आहे ते बनवण्यात आलेलं आहे। म्हणजे सायन्स अँड टेक्नॉलॉजी किती पुढे गेलेली आहे हे आपल्याला इथून कळू शकतं, कारण 15 दिवस अगोदर आपल्याला कशाचा अभ्यास करायचा, अभ्यास म्हणजे हे माहिती होणार आहे अल निनो किंवा ला निना येणार आहे ते। ओके, या नेटवर्कमुळे BCNN मॉडेल विशेषतः जे आहे अल निनो किंवा ला निना घटकांचा अंदाज लावण्यास परांगत आहे असं म्हणू शकतो आपण, कारण ते मंद सागरी भिन्नता आणि त्यांच्या वायुमंडलीय जोडणीसाठी जबाबदार आहे। म्हणजे काही जी सागरी भिन्नता आहे आणि त्याची वायुमंडलीची जोडणी आहे त्याचा अभ्यास करून जे आहे हे नेटवर्क जे सांगू शकतो की 15 दिवस अगोदर ही घटना होणार आहे का नाही किंवा हा फिनॉमिना जो येणार आहे का नाही। अल निनो 3.4 इंडेक्स व्हॅल्यूची गणना करते असं म्हटलेलं आहे। अल निनो सदर्न ऑस्युलेशन फेज अंदाजामध्ये वापरले जाणारे एक महत्त्वपूर्ण मॅट्रिक सुधारित अचूकतेसहचे मध्य विषुववृत्तीय पॅसिफिक मधील समुद्राच्या पृष्ठभागाच्या तापमानाशी
संबंधित आहे आणि जी संबंधित विसंगती जी आहे ते 5 डिग्री नॉर्थ ते 5 डिग्री साऊथ पर्यंत वाढून मिळवले जाते असं म्हटलेलं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये याचा अभ्यास केला जातो आणि 170 डिग्री वेस्ट ते 120 डिग्री वेस्ट पर्यंत हे अधिक विश्वासार्ह आणि वेळेवर हवामान अंदाजासाठी एक आशादायक एक फ्युचर देते, जे कृषी, मत्स्यपालन आणि आपत्ती व्यवस्थापनासाठी एकदम महत्त्वपूर्ण असेल. असं हे BCNN नेटवर्क आहे ते तयार झालेलं आहे. आणि यासोबतच AI सह आर्टिफिशियल इंटेलिजन्ससह डायनॅमिक मॉडेलचे संयोजन आहे, जे 15 महिन्याच्या लीड टाइमसह अल निनो आणि ला निना परिस्थितीचा अंदाज लावण्यास मदत करते. आता हे जे फिनॉमिना दर 4 वर्षांनी किंवा दर 2 वर्षांनी आपल्याला येताना दिसत असतात, अल निनो असेल, ला निना असेल, मग हे कशामुळे येतात, याचा फिनॉमिना काय आहे हे कळणं, हे अगोदर कळणं हे सुद्धा महत्त्वाचं असेल, जेणेकरून आपण काय करू शकतो, कृषीसाठी, मत्स्यपालनासाठी किंवा आपत्ती व्यवस्थापनासाठी या गोष्टींचं नियोजन करू शकतो. इतर मॉडेल्सच्या विपरीत 6 ते 9 महिने म्हणजे हे जे आहे ते 15 महिने अगोदर अंदाज देणारे जे आहे ते फिनॉमिना आहे. त्याच्यासोबत 1999 मध्ये पृथ्वी विज्ञान मंत्रालय, मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंटल सायन्सने अंतर्गत स्वायत्त संस्था म्हणून हे जे INCOIS जे आहे ते स्थापित केले गेले आणि पृथ्वी प्रणाली विज्ञान संघटनाचे एक युनिट आहे असं म्हटलेलं गेलेलं आहे. शाश्वत महासागरची निरीक्षणे करणे आणि पद्धतशीर आणि केंद्रीय संशोधनाद्वारे निरंतर सुधारणांद्वारे समाज, उद्योगी, सरकारी संस्था असतील आणि वैज्ञानिक समुदाय यांना शक्य तितक्या सर्वोत्तम सागरी माहिती आणि सल्लागार सेवा प्रदान करणे याच्यासाठी अनिवार्य आहे. यासोबतच हवामान मॉडेल हे सुद्धा महत्त्वाचं आहे. म्हणजेच अंदाजासाठी मुख्यत्वे 2 प्रकारचे हवामान मॉडेल जे आहेत ते यूज केले जातात किंवा वापरले जातात. पहिलं म्हणजे सांख्यिकी मॉडेल आहे आणि दुसरं म्हणजे डायनॅमिक मॉडेल. या दोन्ही मॉडेलचा अभ्यास करून जे आहे या टेक्नॉलॉजीनी अल निनो आणि ला निना जे आहे ते 15 महिन्यापूर्वी डिटेक्ट केलं जात आहे. ओके, आता आपण बघितलेलं आहे हे जे मॉडेल आहे ते. आता अल निनो सदर्न ऑसिलेशन जे आहे हे नेमकं काय आहे आपण इथे बघू शकतो. अल निनो सदर्न ऑसिलेशन ही एक हवामानीय घटना आहे ज्यामध्ये मध्य आणि पूर्व उष्णकटिबंधीय पॅसिफिक महासागरातील पाण्याच्या तापमानातील बदल आणि अतिव्याप्ती वातावरणातील चढ उतार याचा समावेश होतो. यासोबतच हे जागतिक वायुमंडलीय अभिसरण बदलू शकते, जे यामधून जगभरातील हवामानावर प्रभाव टाकते. त्यासोबतच हे 2 ते 7 वर्षाच्या अनियमित चक्रांमध्ये उद्भवते. म्हणजे 2 वर्षामध्ये, 7 वर्षामध्ये, 4 वर्षामध्ये कधीही अनियमित चक्र आहे, तर ते चक्र जे आहे ते ठरलेलं नाही. अल निनो आणि ला निना ते 2 ते 4 वर्षामध्ये किंवा 7 वर्षामध्ये कधीही हे जे आहे फिनॉमिना येऊ शकतो. याचे 3 वेगवेगळे टप्पे असतात म्हटलेले आहे. उबदार अल निनो, थंड ला निना आणि तटस्थ, असे 3 टप्प्यामध्ये आहेत. नेमके टप्पे काय आहेत त्याचा आपण इथे अंदाज घेऊयात. नेमके टप्पे कसे आहेत, हे अल निनो आणि ला निना कशा पद्धतीने हे फिनॉमिना जे आहेत उगम पावतात आपण इथे बघू शकतो. हे जे आहे ड्राय सिंकिंग एअर जे आहे ते खाली जात आहे, आपण इथे बघू शकतो ड्राय सिंकिंग एअर आहे. त्याच्यानंतर हे जे येल्लोइश दिसतं ते वॉर्मर टेम्परेचर झोन आहेत, म्हणजे इथे समुद्राचं तापमान जे आहे ते गरम होतं. आणि यानंतर हे जे आपल्याला ब्ल्यू दिसतं हे कूलर आहे, म्हणजे कूल टेम्परेचर आहे कुठलं, ओशनचं. ओके, वॉर्म टेम्परेचर, कूल टेम्परेचर आहे. याच्या उलट ओशन मध्ये हे फिनॉमिना आहे, पॅसिफिक ओशन मध्ये हा फिनॉमिना आपल्याला दिसून येतो अल निनो आणि ला निनाचा. आता तटस्थ टप्पा आपण 3 टप्पे बघितले. त्याच्यामध्ये तटस्थ टप्पा काय आहे, तर प्रशांत महासागराची पूर्व बाजू दक्षिण अमेरिकेच्या वायव्य किनाऱ्याजवळ पश्चिमेकडील बाजूपेक्षा फिलिपिन्स आणि इंडोनेशियाजवळ थंड आहे असं म्हटलं गेलेलं आहे. आपण इथं मॅप मध्ये बघू शकतो प्रशांत महासागर आहे, पॅसिफिक महासागर आहे, त्याची पूर्व बाजू जी आहे, ओके, हा पॅसिफिक आहे, याची पूर्व बाजू जी आहे ती काय आहे, पश्चिमेकडील बाजूपेक्षा फिलिपिन्स आणि इंडोनेशियाचा जो हा प्रदेश आहे, आपण इथे बघू शकतो की फिलिपिन्स आणि इंडोनेशिया हा जो प्रदेश आहे या बाजूकडे कशी आहे तर थंड आहे. ओके, ह्या तटस्थ टप्प्यामध्ये हे गोष्ट होतात. आणि हे प्रचलित ही जी वाऱ्यांची प्रणाली आहे, म्हणजे आपण लोकल विंड असं म्हणतो, त्या लोकल विंडमुळे काय होतं, पूर्वेकडून पश्चिमेकडे ज्या विंड जातात, इंडोनेशियाच्या किनाऱ्याकडे उष्ण पृष्ठभागाचे पाणी जे आहे ते झडून जाते आणि खालून तुलनेने थंड पाणी विस्थापित होऊन ते थंड पाणी जे आहे ते वरती येते. ओके, यासोबतच आपण हे तटस्थ टप्पा आपण बघितलेलं. तर अल निनो म्हणजे काय, उबदार अवस्था कशी आहे अल निनोची ते पाहूयात आपण. पवन प्रणाली ह्याच्यामध्ये कमकुवत होते
यासोबत उबदार पाण्याचे विस्थापन कमी होते, परिणामी पॅसिफिकची पूर्वेकडील जी बाजू आहे, पॅसिफिक ओशनची पूर्वेकडची जी बाजू आहे ती अधिक उष्ण होते आणि व्यापारी वारे विषुववृत्ताजवळ वाहणारे पूर्व पश्चिम वारे कमजोर होतात असं म्हटलेलं आहे. साधारणपणे पूर्वेकडील व्यापारी वारे अमेरिकेकडून आशियाकडे वाहतात. ही जी स्थिती बनते ती कशाची स्थिती आहे? अल निनोची जी स्थिती बनते, या कंडिशनमुळे अल निनोची स्थिती बनते. आणि ला निनाची स्थिती कशी बनते? तर ला निनाचे जे आहे कोल्ड फेज असं म्हणतो की ला निना एक अल निनोच्या विरुद्ध, याच्या विरुद्ध स्थिती आहे आणि विषुववृत्तीय पॅसिफिक प्रदेशातील समुद्राच्या पृष्ठभागाच्या सागरी तापमानापेक्षा ते थंड असतं. व्यापारी वारे नेहमीपेक्षा अधिक मजबूत असतात, जे आशियाच्या दिशेने गरम पाणी ढकलत आहेत. भारतात अल निनो परिस्थितीमुळे सामान्यतः कमकुवत मान्सून आणि तीव्र उष्णतेच्या लाटा निर्माण होतात. तर ला निना परिस्थितीमुळे मान्सून जो आहे तो मजबूत होतो. आपल्याकडे लक्षात घ्या, अल निनो आल्याच्या नंतर मान्सून कमी होतो आणि ला निना आल्याच्या नंतर मान्सून आपल्याकडे जास्त होतो. ही जी फेज आहे ती अल निनो आणि ला निनाचं जे आहे ते बायसियन कॉन्व्होल्युशनल न्यूरल नेटवर्कद्वारे आपल्याला 15 महिने अगोदर ही जी कंडिशन आहे ला निना आणि अल निनोची ती आपल्याला माहिती होणार आहे. सॉरी, हे आपण बघितलेलं आहे अल निनो आणि ला निनाचं. इथं संदर्भ काय आहे, कशा पद्धतीने अल निनो आणि ला निना येतो. आणि सेकंड आपली न्यूज आहे भारत इटली धोरणात्मक भागीदारी. आता भारत आणि इटलीमध्ये धोरणात्मक भागीदारी झालेली आहे. आपण इथे मॅप मध्ये बघू शकतो, हा आपला भारत आहे आणि इथून आपण इकडे गेल्याच्या नंतर इटली आपल्याला दिसू शकते. युके मध्ये हा जो खालचा प्रदेश आहे तो इटलीचा प्रदेश आहे, ग्रीसच्या बाजूला येते. आणि हा जो आहे हा मेडिटेरियन समुद्र आहे, म्हणजे भूमध्य समुद्र आहे. या भूमध्य समुद्राच्या किनाऱ्याला जे आहे ते इटली हा देश येतो. लक्षात घ्या, एक्झाम मध्ये अशा प्रकारचे प्रश्न जे आहेत ते विचारले जातात की भूमध्य समुद्राच्या काठावर असणाऱ्या देशांचं नाव काय आहे. ओके, आत्ताच UPSC मध्ये सुद्धा असा प्रकारचा एक प्रश्न आलेला होता. साऊथ सीच्या काठावर असणाऱ्या देशांची किंवा साऊथ सीला जी आहे, सॉरी साऊथ नाही, नॉर्थ सीला, ओके, नॉर्थ सीला कुठल्या देशांची सीमा मिळते किंवा नॉर्थ सीच्या बाउंड्रीवरती कुठले देश आहे, हा 2024च्या UPSC मध्ये आलेला प्रश्न आहे. ह्याच्यावरती सुद्धा अशा प्रकारचा प्रश्न येऊ शकतो. ओके, भारत इटली धोरणात्मक भागीदारी काय आहे हा आपण डायरेक्टली GS2IR मध्ये हा कनेक्ट करू शकतो. आता याच्यामध्ये धोरणात्मक भागीदारी होत आहे, म्हणजे भारत आणि इटलीचं रिलेशन कशा प्रकारे इस्टॅब्लिश होत आहे. पंतप्रधान मोदींचं 3.0 टर्म आलेली आहे आणि याच्यामध्ये त्यांच्या इटालियन समकक्षांची भेट घेऊन मुक्त आणि इंडो पॅसिफिक आणि भारत मध्य पूर्व युरोप आर्थिक कॉरिडॉर, ओके, इंडिया मिडल ईस्ट युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉरसाठी सुद्धा या इटलीची मदत होत आहे. आणि त्यासोबतच याच्यासोबतच भारत आणि इटलीमध्ये सुद्धा मुक्त इंडो पॅसिफिक व्यापार वाढवण्यासाठी सुद्धा इथे स्टेप्स घेण्यात येत आहेत. याबद्दल दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय धोरणात्मक भागीदारीच्या प्रगतीचा आढावा घेतलेला आहे आणि भारत इंडिया मिडल ईस्ट युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर जो आहे तो जागतिक मंचावर आणि बहुपक्षीय उपक्रमांमध्ये सहकार्य मजबूत करण्यास इथे संमती देत आहे. आणि ह्या आपण बघितलेलं इंडिया मिडल ईस्ट युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर आहे तो G20ची एक मोठी अचिव्हमेंट असं त्या कॉरिडॉरला म्हणू शकतो. यासोबतच भारत इटली धोरणात्मक भागीदारी, भारत आणि इटलीने 2023 मध्ये त्यांचे संबंध धोरणात्मक भागीदारीत वाढवलेले आहेत. फ्रान्स असेल, जर्मनी आणि नेदरलँड नंतर इटली हा युरोपमधला पुढचा देश आहे. कुठला? फ्रान्स, जर्मनी आणि नेदरलँड नंतर इटली हा युरोपमधला पुढचा देश आहे. ओके, आपण इथे बघू शकतो फ्रान्स आहे, जर्मनी आहे आणि नेदरलँड. ओके, फ्रान्स आहे, जर्मनी आहे आणि नेदरलँड नंतर जो आहे इटली हा आपला पुढचा देश आहे. ओके, जो इंडो पॅसिफिक प्रदेशातील गुंतवणुकीत उत्सुकता दाखवत आहे. इंडो पॅसिफिक मध्ये एक गुंतवणुकीत उत्सुकता दाखवणारा हा एक देश आहे आणि भारतासोबतच्या संबंधामध्ये हळूहळू याच्या इटली आणि इंडियाचे रिलेशन्स ते वाढत आहेत. ओके, आतापर्यंत म्हणावं तेवढे इटली आणि इंडियाचे रिलेशन्स हे डेव्हलप झालेले नव्हते, पण आता आपण ही रिलेशन्स जे आहे ते वाढताना पाहू शकतो. यासोबत 2021 मध्ये इंडो पॅसिफिक प्रदेशाची सुरक्षा, स्थिरता, समृद्धी आणि बहुपक्षीयसाठी कार्य करण्याच्या उद्देशाने भारत, इटली, जपान त्रिपक्षीय ट्रायलॅटरल कोऑर्डिनेशन आहे किंवा ट्रायलॅटरल जे रिलेशनशिप आहे तिथे लॉन्च करण्यात आलेलं आहे. कुठले कुठले? भारत, इटली आणि जपान. यासोबतच भारत, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया या त्रिपक्षीय नंतर
इंडो पॅसिफिक प्रदेशात युरोपियन देशांचा समावेश असलेली ही दुसरी त्रिपक्षीय आपली जी आहे संघटना किंवा त्रिपक्षीय भागीदारी आहे ती आपल्याला म्हणता येईल. ओके, आता पुढे खूप अलीकडच्या घडामोडींवरून आपल्याला असे दिसून येते की दोन्ही बाजूंकडून एक रिलेशनमध्ये नवीन एक रस किंवा एक नवीन उत्साह जो आहे तो निर्माण झालेला दिसून येतो. भारत आणि इटली या दोन सागरी भौगोलिक प्रदेशांमध्ये कनेक्टिव्हिटी, स्थिरता, ऊर्जा सुरक्षा, नॅव्हिगेशनचे स्वातंत्र्य आणि त्यामुळे विस्तीर्ण इंडो पॅसिफिक प्रदेशात अनुक्रमे आपण हिंद महासागर आणि भूमध्य जो मेडिटेरियन सी आहे या सागरामध्ये त्यांच्या धोरणात्मक स्थितीचा आपण इथे फायदा घेऊ शकतो असं म्हटलेलं आहे. आणि भारताचा जो प्रोजेक्ट आहे इंडिया मिडल ईस्ट युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर याच्यामध्ये सुद्धा ह्या इटलीची संमती असणं किंवा इटलीचा याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट खूप मोठ्या प्रमाणावर असणं ही सुद्धा खूप एक भारतासाठी चांगली गोष्ट आहे. आणि ह्या इकॉनॉमिक कॉरिडॉरने नक्कीच भारताला मिडल ईस्टचे जे देश आहेत त्यासोबतच आफ्रिकेचे देश आहेत, त्याच्यानंतर UK मधले देश आहेत म्हणजे युरोपामधले देश आहेत, या देशांशी व्यापार करण्यास आणि त्यांचे चांगले संबंध इस्टॅब्लिश करण्यास भारताला हा कॉरिडॉर जो आहे तो नक्की मदत करेल. आणि या कॉरिडॉरला चायनाचा जो BRI बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह आहे त्याला एक अल्टरनेटिव्ह म्हणून सुद्धा इथे पाहिले जाऊ शकतं. तसंच बघू शकतो की आपण जो मिडल ईस्ट एशियाचा पार्ट आहे म्हणजे जो अफगाणिस्तान आहे, कझाकिस्तान आहे, तजाकिस्तान आहे, या प्रदेशामध्ये भारताला डायरेक्टली रीच आहे. म्हणजे डायरेक्टली तिथं पाकिस्तानची एक व्हेटो पॉवर होती, ही व्हेटो कुठेतरी या कॉरिडॉरमुळे तुटण्यास मदत झालेली आहे. आणि या कॉरिडॉरमुळे आपल्याला डायरेक्टली ह्या प्रदेशामध्ये एक रीच सुद्धा प्राप्त झालेला आहे. अशा पद्धतीने आपण हे जे आहे इंडिया मिडल ईस्ट इकॉनॉमिक कॉरिडॉर संदर्भामध्ये सुद्धा बघितलेलं आहे. आणि इंडिया आणि इटलीचं रिलेशन कशा प्रकारे इस्टॅब्लिश होत आहे हे सुद्धा इथे महत्त्वाचं आहे. ओके, यासोबतच बॉन हवामान बदल परिषद एक झालेली आहे. नेमकी काय बॉन हवामान परिषद बदल आहे आपण बघितलेलं आहे की COP28 जी आहे ती दुबईमध्ये झालेली आहे. आणि याच्या संदर्भामध्येच बॉन हवामान परिषद बदल ही एक परिषद झालेली आहे. GS3 मध्ये पर्यावरण मध्ये आपण याला जे आहे कनेक्ट करू शकतो. आणि बातम्यामध्ये ही जी आहे न्यूज होती की बाकू अझरबैजान येथे संयुक्त राष्ट्र हवामान बदल परिषदेच्या म्हणजे COP29 मार्गावर प्रगती आवश्यक असलेल्या विविध मुद्द्यांवरती 2 आठवड्यांच्या गहन कामानंतर बॉन हवामान बदल परिषद संपन्न झालेली आहे. ओके, याच्यामध्ये काय COP29 होणार आहे, याच्यामध्ये कुठले कुठले मुद्दे चर्चिले जाणार आहेत याच्याबद्दल एक बॉन हवामान परिषद जी आहे तिथे झालेली आहे. यासोबतच या बॉन परिषदेबद्दल बॉन ही युनायटेड नेशन फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज UNFCCC चे मुख्यालय आहे. हवामान बदलाशी लढा देणाऱ्या आंतरराष्ट्रीय कराराचे इथे सचिवालय आहे. कुठे, तर बॉनमध्ये. यासोबतच UNFCCC च्या मंचावर कार्बन बाजारावरील चर्चा पॅरिस कराराच्या अनुच्छेद 6.2 आणि 6.4 अंतर्गत गटबद्ध केलेले आहेत. या वर्षीचे जे बॉन सत्र दुबईमध्ये COP28 चे अनुसरण करत आहे, जेथे देशांनी पॅरिस कराराच्या पहिल्या ग्लोबल स्टॉक टेकला जी अंतिम संमती दिलेली आहे. ओके, त्यासोबतच बॉनमधील प्रगतीच्या क्षेत्रामध्ये जे बॉन आहे त्याच्या प्रगतीच्या क्षेत्रामध्ये हे समाविष्ट आहे. पक्षांनी नवीन कलेक्टिव्ह क्वांटिफाईड गोल ऑन क्लायमेट फायनान्समध्ये जाणारी सामग्री इथे सुव्यवस्थित केलेली आहे असं सुद्धा याचं इथं म्हणणं आहे. यासोबत स्पष्ट पर्याय आणि मसुद्याच्या निर्णयांचे ठोस चौकट COP29 पूर्वी अंतिम केली जाणे आवश्यक आहे. ही जी चौकट आहे ही बॉन परिषदेमध्ये इथे अंतिम करण्याचे बॉन परिषद जी आहे ती मदत करत आहे. यासोबतच पक्षांनी अनुकूलता निर्देशांकाच्या दिशेने पावले उचलली जी प्रभावी आणि वैज्ञानिक दृष्ट्या योग्य पावले आहेत. आणि ही सर्व पावले जी आहेत COP29 जी UNFCCC च्या अंडर जी होणारी कॉन्फरन्स ऑन पार्टी आहे. आपल्याला माहिती आहे UNFCCC काय आहे, तर 1992 मध्ये द अर्थ समिट रिओ दी जेनेरो इथे झालं होतं. त्याच्यामध्ये 3 महत्त्वाचे ॲग्रीमेंट झाले होते. त्याच्यामध्ये एक डेझर्टिफिकेशनचं होतं, एक UNFCCC होतं आणि UNCBD एक होतं. ओके, हे 3 प्रकारचे बायोडायव्हर्सिटीवरचे ॲग्रीमेंट, डेझर्टिफिकेशन आणि क्लायमेट चेंजचे एक ॲग्रीमेंट असे 3 प्रकारचे ॲग्रीमेंट झाले होते. आणि त्या अंतर्गत जे आहे कॉन्फरन्स ऑफ पार्टी म्हणजे वेगवेगळ्या COP जे आहे ते होत असतात. इथे बघूयात की आंतरराष्ट्रीय कार्बन बाजार चांगल्या प्रकारे कार्यान्वित करण्याच्या दिशेने प्रगती केली आहे, परंतु पुढील काम करणे बाकी आहे. ओके, काय करायचं तर पक्षांनी पारदर्शकतेसाठी एकत्र काम केले आणि मजबूत हवामान कृती योजना आखण्यास एकमेकांना इथे पाठिंबा द्यायचा आहे. या प्रकारे आपण बघितलेले बॉन मधील जी परिषद आहे
ती 29 साठी येणाऱ्या COP म्हणजे UNFCCC अंडर होणाऱ्या 29 साठी ही बॉन्ड परिषद किती महत्त्वाची आहे. एक आराखडा या बॉन्ड परिषदेमध्ये इथे तयार करायला ही बॉन्ड परिषद आहे अत्यंत महत्त्वाची आहे. या पद्धतीने आपण ज्या न्यूज आहे करंट अफेअर्सच्या त्या महत्त्वाच्या 3 न्यूज बघितलेल्या आहेत. आज आपण इथेच थांबणार आहोत. आपण भेटणार आहोत उद्या आपल्या डेली करंट ॲनालिसिस मध्ये, म्हणजे 20 जूनच्या डेली करंट ॲनालिसिस मध्ये. आज आपण इथेच थांबूयात. धन्यवाद.